नमस्कार, मी कल्याणी टिभे म्हणजेच मुलगी पसंत आहे मधली तारा. नमस्कार, मी संग्राम समेळ म्हणजे श्रेयस. नमस्कार, मी जुई गोगरी म्हणजे श्रावणी. नमस्कार, मी देवेन कदम म्हणजे अक्षय. चौघांचंही स्वागत आहे टेनी गप्पामध्ये. पहिले तर कसे आहात तुम्ही? एकदम छान मजेत. बरं, नवीन प्रोमो आलाय आणि तो खूपच धमाकेदार आहे. सोबतच सतीश सरांची आता एंट्री होते. काय सांगणार आहात या नवीन एंट्रीबद्दल? खूप 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 छान वाटलं सगळ्यांना आणि मला वाटतं संग्रामने आधी म्हणजे त्यांची ओळख होती, त्याने जुजबी बाबांमुळे ओळख होती. बाबांमुळे. हां, तर लहानपणी भेटलेलो आहे त्यांना. आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यांना तिघंजणं. सो आम्ही खूप एक्सायटेड होतो की एक नवीन कॅरेक्टर येतं आहे आणि ते नेगेटिव्ह पात्र आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची नाती त्यांच्याबरोबर कशी दाखवली आहेत आणि पुढे स्टोरी कशी लिहून येते. सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. सतीश सर आलेत, सो आमच्याकडे एक नवीन एनर्जी आली आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो त्यांच्याबरोबर शूट करणं. आम्हाला पण खरं तर खूप मज्जा येते. म्हणजे ते एक गोष्ट त्यांच्याकडून खूप छान शिकण्यासारखी वाटते की ते ना कॅरेक्टर मस्त धरून ठेवतात. हे म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी नोटीस केलं, बाकी सगळे पण धरून ठेवतात, पण ते ना त्यांचे कान बरोबर फक्त सीनमध्येच असतात. ते बाकी काय बोलतात ते नाही ऐकत. तर ते खूप आवडलं होतं मला आणि खूप मजा येते कारण ते आमच्याबरोबर खूप छानपैकी मिक्स झालेले आहेत, आमच्याबरोबर मस्ती करतात वगैरे. सो ते नवीन आहे असं वाटत नाही आम्हाला. प्रियाताई म्हणजे त्या पण तेवढ्याच प्रेमळ आणि तेवढ्याच स्वीट आहेत. जेवढं प्रेम आमच्यावर हर्षदाताईंनी केलं तशाच त्या आल्या तरी आम्हाला असं नाही वाटलं की कोणी नवीन व्यक्ती आमच्यात आली आहे. तर त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं आहे आणि सगळे सीन्स म्हणजे आम्ही कधी कधी असं म्हणतो की आपल्याला असे अपोजिट सीन्स करावे लागतात किंवा एकमेकींबद्दल राग दाखवावा लागतो, माझं आणि ताईंचं. पण त्या तशा नाही आहेत. म्हणजे त्या एवढ्या प्रेमळ आहेत की कधी कधी त्यांना ते बोलायला पण असं होतं की काय करतोय आपण हे, त्या असं रिॲक्ट करतात सीनमध्ये. तर त्या पण खूप प्रेमळ आहेत आणि खूप मजा येते त्यांच्याबरोबर पण सीन करायला. बरं, आता तुम्हाला चौघांबद्दल ऐकायचं आहे. तुमच्या चौघांची मस्ती आम्ही इथे बघतोच, बाकी तुमची बॉन्डिंग कशी आहे? आता एवढे दिवस झाले एकत्र शूट करताय, काय सांगाल एकमेकांबद्दल? मला वाटतं खूप छान आमची टीम झाली आहे. खूप कमी शोज असतात की तो शो संपल्यावरही तुमची नाती टिकून राहतील, असं प्रत्येक शो नंतर नाही होत किंवा झालं तरी खूप कमी लोकांबरोबर ते होतं. पण मला वाटतं ही आमची जी टीम आहे ती या शो नंतरही टिकून राहील. आणि सो ते खरे फ्रेंड्स असतात, जे आपले कॉलिग्स असतात आधी आणि ते फ्रेंड्स होतात कायमसाठी. तसे मला वाटतं आम्ही टिकून राहू असं वाटतं आता तरी. आणि अनएक्सपेक्टेड झालं आहे, छान ट्युनिंग झालं. म्हणजे देवेंचं आणि माझं अगदी पहिल्या दिवसापासून ट्युनिंग झालं जे आजपर्यंत आहे. आपल्याला काही बॉन्ड्स असे असतात ज्यासाठी फार एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. आमच्या चौघांचंही तसं आहे की फार काही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत तरी ते टिकून आहे. आणि काही लागलं, आता मी वयाने फक्त यांच्यापेक्षा तसा थोडासा मोठा आहे, पण तरी मला काही वाटलं तरी मी यांच्याकडे बडाबडा सगळं बोलू शकतो आणि ते माझं ऐकून घेतात. मला त्याच्यावर 4 गोष्टी सल्ले देतील आणि मला वेंट आऊट होता येतं त्यांच्याकडे. सो मला वाटतं हीच फॅमिली असते, हेच फ्रेंड्स असतात जे फॅमिली होतात आणि कायम राहतात आपल्याबरोबर. बोल बोल अरे बोल, तूच बोलला नाहीस, बोल. अरे काय नाही म्हणजे एक को ॲक्टरपेक्षाही आमची सगळी आम्ही फॅमिलीच आहोत. कारण की सगळे एकमेकांबद्दल काळजी करतात, सगळे एकमेकांबद्दल चांगलाच विचार करतात, नेहमी म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम असतं. सो आणि हे सगळं एफर्टलेसली आहे. सो ते नॅचरल असल्यामुळे जास्त काही करायची गरजच पडत नाही. आता मला फक्त तुमच्या चौघांकडून एक क्वालिटी अशी ऐकायची आहे जी तुम्हाला समोरच्याची आवडत नाही किंवा त्यांनी बदलावी, सजेशन ते मजा येईल. तू सुरू कर. नाही, तू सुरू कर. माझ्याकडे तर खूप म्हणजे माझ्यासाठी तुझ्याकडे खूप क्वालिटीज आहेत. नाही, माझ्याकडे खूप येतील असेल, म्हणून तुम्हीच बोला. म्हणजे खरं तर हे या गोष्टीबद्दल विचार करणं खूप कठीण आहे. कारण आपण जेव्हा एखाद्यावर प्रेम करतो ना किंवा ते नातं खूप एफर्टलेसली असतं तर आपल्याला बऱ्याचदा आपण त्या गोष्टी आपली व्यक्ती म्हणून म्हणजे त्या ॲक्सेप्ट केलेल्या असतात. सो वाईट असं काहीच दिसत नाही कोणातच नाही. मला देवला सांगावंसं वाटेल, तो काळजी नाही घेत स्वतःची. सो मला त्याला असं सजेस्ट करावंसं वाटेल की तू काळजी घेत जा
नाही घेत. आता खूप खूप गोष्टी अशा पिकल्या आहेत, डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे, त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. सो ती ॲक्शन पटकन घे. गिल्टी ऑल्सो. काय नाही काही सजेशन नाही आहे. सगळे ॲक्च्युली खूप एकमेकांना एक्सेप्ट करून आहेत म्हणून काही असं आम्हाला कंप्लेंट्स नाही आहेत कोणाबद्दल. तर सेटवर कोण प्रँकस्टर मागे कल्लू मी हे दोनच आहेत ॲक्च्युली, बरं. म्हणून आपण मागेच येऊया. तुम्हीच दोघं प्रँक कुठं करत prank होता. मी नाही करत असं काय. कधी केला prank? तू कधी काही काय चिपकलीचे प्रँक कोणाचे होते? चिपकली कधी काय असतं? कुठला? चिपकलीचा मी केला होता अच्छा, बंटी. ही होती, हो. Absent mind. ही पण हा पण होता. हा पण होता. हा पण काय तो व्हिडिओ आहे आमच्या इंस्टाग्रामला आहे. ती एक खोटी खोटी पाल होती आमच्याकडे, तर तिला भीती वाटते पालीची, तर मी तिच्या अंगावर फेकली होती. आणि त्याच्यानंतर खरंच रूममध्ये एकदा पाल आली होती, तर मी तिला म्हटलं ये ना, चल वर ये, तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. आणि असं घेऊन तिला गेले होते आणि ती जे किंचाळली होती, बापरे, इट वॉज टेरिबल. त्यानंतर तिने त्याचा बदला म्हणून माझ्या बड्डेच्या दिवशी एक जखमी कबूतर होतं, त्याला पकडून ठेवलं आणि मला ना फार विकृत आहे. फार विकृत आहे. पकडून ठेवलं. छान जपत होतो म्हणजे आणि त्याची मला माहिती होतं आणि की मग तुला भीती वाटते म्हणून. मग म्हणाली मग तुझा बर्थडे, तर चल मी तुला सरप्राईज देते. आणि ती मला खाली, त्याचा पण व्हिडिओ आहे आमच्याकडे, तर तिने आणि मला असं टच करायला लावलं. सो मला हे दोघं असे ना, आम्ही नाही हो, आम्ही आम्ही असं करतच करत नाही. असतो. आम्ही फक्त आमचं आम्ही मुलं scene- असल्यामुळे आमच्यावर नाव येतं, पण आम्ही असं आम्ही करत नाही. व्हेरी स्वीट. हो ना? सेटवर लेट कोण येतं? कोणीच नाही. कोणीच नाही, सगळे ऑन टाइम. हे तर बिफोर टाइम हो. सेटवर जास्त झोपा पण काढता. नाही, आम्ही सगळे एकत्र बसलेलेच असतो असे. नाही, झोपत कोणीच नाही सर. त्यांच्याच हातात माईक आहे, आपण काय बोलणार. बोल पट. नाही ठीक आहे, कळलं त्यांना. आमचे डोळे फिरत होते पण आम्ही सगळ्यांनी स्वतःला थांबवलं. बरं, पुढचा गेम आपण नंतर खेळू जेव्हा माझ्याकडे लिस्ट असेल. बाकी आता एक नवीन ट्विस्ट येतोय आणि सिरियलमध्ये जे काही चाललंय त्याबद्दल काही हिंट देणार आहात का फॅन्सना? काय बघायला मिळेल? हे कल्लू सांगू शकतो. आमच्याकडे सतीश सर आलेत, त्यांचं एक नवीन पात्र जे दयानंद म्हणून आहे, तर त्यांच्याबरोबरचे सगळे सीन्स, त्यांचं जे नातं आहे प्रत्येकाबरोबर, ते खूप वेगळं दाखवलं आहे. श्रेयसबरोबर वेगळं आहे, हिच्याबरोबर वेगळं आहे, माझ्याबरोबर वेगळं आहे. तर ते सगळे सीन्स आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. थँक अपील, फॅन्स अपील. चला कर म्हणते. अरे सगळ्यांनी करूया, कमॉन सगळ्यांनी करूया. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं आहे, जो आशीर्वाद दिला आहे, त्याची आम्हाला यापुढेही गरज असणार आहे. असंच आमच्यावर प्रेम करत राहा, आमची मालिका बघत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.